आहा, असे एका मुठ्ठीतच गोळा बनवून तयार होतोय बरं काय. असा गोल, दाणेदार. आणि हे लाडू तोंडात टाकले की बरं जातात बरं काय. चला तर आज आपण बघणार आहोत असे महिनाभर टिकणारे, दाणेदार, दिवसभर एनर्जी टिकून ठेवणारे, एक गोळा खाला तर उपवासाचे लाडू कसे बनवायचे. तर कमी साहित्यात, कमी वेळात, बोटावर मोजता येतील इतक्या साहित्यामध्ये तयार होतात. चटकीपट रेसिपी तयार होते. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. चला मग आता लगेच रेसिपी सुरू करू. तर त्यासाठी अगोदर आपण साहित्य बघून घेऊ. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी शाबू, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी थोडासा काप करून गूळ घेतलेला आहे आणि इथं सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे अर्धी वाटी. आता पुढची स्टेप बघू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. चला आता रेसिपी सुरू करू. आता गॅस लावून गॅसवर कढई ठेवून देते. कढई गरम झाली की लगेच त्यामध्ये शाबू टाकून देते. अगोदर आपण शाबू भाजून घेऊ. जास्त वेळ काय शाबू भाजत बसायचं नाही, थोडा वेळच भाजून घ्यायचा शाबू. पाच मिनिटं शाबू भाजून घ्यायचा. आता शाबू भाजून 5 मिनिटं झालेले आहेत. आता शाबू काढून घेते प्लेट मध्ये. गॅस बंद करून घ्यायचा नाही, आपल्याला लगेच सुकं खोबरं पण थोडस भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं नंतर भाजते, अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊ. साल, शेंगदाण्यावरचे साल दिले होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे भाजलेले आहेत, शेंगदाणे पण काढून घेते. शेंगदाणे काढायच्या नंतर थोडेसे थंड करून घ्यायचे. नंतर लगेच यामध्ये टाकून देते सुकं खोबरं आपण खिसून घेतलेलं. सुकं खोबरं काही जास्त वेळ भाजायचं नाही, थोडासा तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं. कमी गॅसवरच भाजून घ्यायचं. सुकं खोबरं असं भाजलेलं आहे. सुकं खोबरं घेते काढून मी आणि करून घेते गॅस बंद. आता सर्व जिन्नस भाजून तयार आहेत. आता मिक्सर जार घ्यायचा, त्यामध्ये भाजलेला शाबू टाकून द्यायचा. नंतर झाकण लावून याची पीठ करून घ्यायचं. इथे असं पीठ करून तयार घेतलेलं आहे. तरी पण मी एकदा चाळून घेते हे पीठ. जितकं बारीक जमल तितकं मिक्सरनंच बारीक करून घ्यायचं, किंवा नंतर पण चाळलं तरी चाळत जमतं. आता मी पुरणपोळीच्या चाळणीनं ते चाळून घेते. आपल्या पीठ चाळायच्या चाळणीनं तर काहीच चाळायला जमणार नाही. इथे पीठ चाळून घेतलेलं आहे. आता पीठ थोडं साईडला ठेवून देते. नंतर लगेच मिक्सर जार मध्ये आपण घेतलेलं सुकं खोबरं भाजून यामध्ये टाकून घेते आणि याची नकळत भरड काढून घ्यायची, फक्त दोनदा फिरून. इथं फक्त अशी भरड काढून घेतलेली आहे. नंतर त्यामध्ये टाकू देते शेंगदाणे आपण भाजून घेतलेले. यावरचं साल पण मी काढ नाही, साल काढून घ्यायचं नाही, तसेच मिक्सर जार मध्ये टाकून द्यायचे. नंतर त्यामध्ये टाकून देते थोडासा सुका मेवा आणि परत मिक्सरला फिरवून घेते बारीक करून. इथं बारीक करून घेतलेले शेंगदाणे पण. नंतर त्याच कढईमध्ये मी आता शाबूचं पीठ पण भाजून घेते. त्या कढईमध्ये 2 चमच तूप साजूक टाकून देते यामध्ये.
तूप टाकून दिलेलं आहे. तूप चांगलं वितळू द्यायचं. तूप वितळलं की लगेच आपण करून घेतलेला शाबूचा पीठ यामध्ये टाकून द्यायचं आणि मंद आचेवर पीठ थोडं भाजून घ्यायचं 5 मिनिटं. असे खुसखुशीत तयार होतात बरं काय लाडू, आणि महिनाभर पण टिकतात. थोडासा नकळत असा पिवळसर रंग आला की गॅस बंद करून घ्यायचा. आता इथे याला थोडासा पिवळा रंग यायला सुरुवात झालेली आहे आपल्या शाबूच्या पिठाला. आता हे पीठ काढून घेते एका प्लेटमध्ये. इथे पीठ काढून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये टाकून देते सुक्या खोबऱ्याचा भरड काढून घेतलेला. नंतर त्याचमध्ये टाकून देते शेंगदाण्याचा कूट. मिक्सर जारमध्ये फिरवून घेतलेला शेंगदाणे आणि सुक्या मेवाचा हे मिक्स करून घेते. आता मिक्स करून तयार आहे. नंतर त्याच कढईमध्ये आपण काप करून घेतलेला गूळ यामध्ये टाकून द्यायचा आणि गूळ फक्त वितळून घ्यायचा. त्याला काय शिजवायचं नाही, काय नाही. गॅस बंद करून घेतला तरी पण चालतं. आपली कढई अगोदरच गरम राहते. इथे असं तयार झालेलं आहे. आता मी घेते काढून. फक्त वितळून घेतलंय, त्याला काय शिजवून काय वगैरे घेतलेलं नाही. आता लगेच घेते काढून मी आणि यामध्ये टाकून देते. परत मिक्स करून घेते. मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता याला थोडंसं थंड करून घ्यायचं, नाहीतर हाताला चटके बसतात बरं काय. परत थोडं मिक्स करून घेते आणि थोडंसं कोमस होऊ द्यायचं. नंतर लगेच गोळे बांधाय घ्यायची. थोडं इथं कोमस झालेलं आहे. आता लगेच मी घेते गोळे बांधायला. असे तवाच लगेच गोळे बसतात. जास्त मेहनत पण घ्यायची गरज नाही. मूठ वळली की गोळा तयार. असा गोळा बनून तयार झालेला आहे बरं काय. जास्त काय लय मेहनत लागत नाही. कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट तयार होते. आता सर्व गोळे पण बनवून घेते इथे मी. तयार आहेत आपले असे उपवासासाठी लाडू खाण्यासाठी. आता किती महिनाभर उपवास धरला तरी टिकून राहतात. कशी वाटली मग रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.